तर आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांनी जल्लोष केलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। संगमनेरचं नुकसान करणाऱ्यांना सहन करणार नाही, दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल। संगमनेरमधील विजय सभेत बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। आटपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी। नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम जाधव यांचा विजय। यावेळी आमदार गोपीचंद पडळकरांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा। आटपाडी नगरपंचायतीत भाजपा 7, शिवसेना 8, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एका जागेवर विजय। हिंगोली, नाशिक आणि सोलापूरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मालवणमधील भाजपा कार्यालयाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचा जल्लोष। फटाके फोडून शिवसैनिकांचा जल्लोष। दीपक केसरकरांच्या ऑफिस समोर भाजपचा जल्लोष। भाजपचे प्रचार प्रमुख विशाल परबांना खांद्यावर घेऊन भाजपा कार्यकर्त्यांचा डान्स। कराडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव विजयी। राजेंद्र सिंह यादव 9735 मतांनी विजयी। फटाके फोडत गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा जल्लोष। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये कुरुंदुरवाड आणि नगर परिषदेवर शाहू विकास आघाडी विजयी। हा जनतेचा विजय आहे। संजय पाटील येड्रावकरांची प्रतिक्रिया। जळगावच्या चोपडा नगर परिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी। चोपडा शहराचा विकास आमच्या आमदारकीच्या काळात झाला। विकासामुळेच चोपडा शहरातील जनता आमच्या पाठीशी, चंद्रकांत सोनावणेंचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला चांगलं यश मिळालं। पन्हाळा, मलकापूर, सोनपेठमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचा नगराध्यक्ष। निकालानंतर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची प्रतिक्रिया। तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी नेत्यांचे नातेवाईक जे आहेत ते जिंकल्याचं पाहायला मिळतंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पहा। हिंगोलीमध्ये बांगरांच्या भाऊजे रेखा श्रीराम बांगर यांचा विजय झाला। आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीत जल्लोष मिरवणूक काढण्यात आली। विरोधकांवर टीका करताना बांगरांनी केलेले हातवारे पुन्हा चर्चेत आहेत। पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भगीरथ भालकेंच्या पत्नीचा विजय झालाय। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके 11500 मतांनी विजयी, तर भाजपच्या उमेदवार श्यामला शिरसाट यांचा पराभव झालाय। विजयानंतर प्रणिता भालके यांचा मुलगा शौर्य भालकेनं दंड ठोपटलेले आहेत। व्हिडिओ व्हायरल। संगमनेर नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपा युतीला धक्का बसला। नगराध्यक्षपदी सत्यजित तांबेंच्या पत्नीचा विजय झालाय। संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे 16400 मतांनी विजय झालाय। शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजे सुवर्णा खताळ पराभूत झाल्या। संगमनेर सेवा समितीचे 27 नगरसेवक विजयी झालेले आहेत। पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरेंची सरशी झाली। नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या विद्या कावसानकर विजयी झालेल्या आहेत। परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंची बहीण विजयी झाली। उर्मिला केंद्रे गंगाखेडमधून विजयी झालेली आहे। मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या रक्षा खडसेंना धक्का बसलाय। कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील विजयी झाली आहे। संजना पाटील यांचा 2580 मतांनी विजय झालाय। तर सिल्लोडमधून सत्तारांचे पुत्र समीर सत्तार विजयी झालेत। तर आमची अपेक्षा पूर्ण 28 जागांसाठी होती, पण मतदारांनी जो आशीर्वाद दिला तो मान्य आहे। निकालानंतर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया। करमाळा नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भाऊ बहीण भाऊजे विजयी। नगरसेवक पदाचे उमेदवार लता घोलप, सचिन घोलप, निर्मळा गायकवाड यांचा विजय। विजयानंतर भाऊ बहीण आणि भाऊजाई यांचा एकत्र जल्लोष। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक विजयी। यवतमाळच्या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा 645 मतांनी विजय। तर अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का देखील बसलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांना धक्का। नगर परिषदेतील 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग। रामराजेंचे पुत्र अनिकेतराजे पराभूत, तर भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचे भाऊ शमशेर सिंह विजयी। 27 पैकी 16 जागांवर भाजपचं कमळ। पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुराणींच्या मुलाचा 436 मतांनी पराभव। शिंदेंच्या शिवसेनेचे आसिफ खान पाथरीच्या नगराध्यक्षपदी विजय।
गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांना धक्का, साधना महाजन यांचा 5054 मतांनी पराभव, तर भाजपच्या उमेदवाराच्या नगराध्यक्षपदी विजय, भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भाऊजे गीता पवार विजय।